सर्वांना जय रविदास. गुरुमाऊली रविदास या ग्रंथामधील दोहा क्रमांक 39, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन, हा दोहा घेऊन आलो आहे. आणि ह्या दोह्याच्या माध्यमातून गुरु रविदासांना कसे राज्य अपेक्षित होते, आजच्या सेवेसाठी जो मी दोहा घेतला आहे त्या दोह्याचा भावार्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या दोह्यात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज समतेचा अत्यंत स्पष्ट आणि क्रांतिकारी संदेश देतात. ते सांगतात की केवळ जन्मावर आधारित कोणालाही श्रेष्ठ मानू नये. केवळ जन्मावर आधारित व्यक्तीला कोणालाही श्रेष्ठ मानू नये. खरं एखादा ब्राह्मण गुणहीन, आचारहीन आणि अन्यायपूर्ण असेल तर तो पूजनीय नाही. उलट जर एखादा चंडाल माणसाला जाणणारा व्यक्तीही गुणवान, सदाचारी आणि मानवतेने परिपूर्ण जर असेल तर म्हणजे त्याचा सन्मान करावा. हा या विचारातून रविदास महाराज स्पष्ट करतात की मानवाची सेवा, मानवाची खरी ओळख त्याच्या गुणांनी, कर्मांनी आणि चारित्र्याने ठरते, जन्माने नव्हे. तर समतेचा आणि मानव धर्माचा हा मूलभूत संदेश त्यांनी या दोह्यामधून दिला आहे. गुरु रविदास महाराजांनी 750 वर्षापूर्वीची क्रांती केली. अफाट क्रांती. सर्वसामान्य माणसाचं काम नाही. जीवन मरण तर एकदाच आहे. एकदाच जन्माला येतो माणूस, एकदाच मरून जातो. आणि एक दिवस तर मरायचं जर म्हटलं तर कशाची चिंता आपण करावी? कशाची? जगण्याची. जगून केलं तरी काय? तुमचं नाव कोणी घेत नाही, वाचितही नाही. थोडे दिवस राम राम श्याम श्याम, लय भारी लय भारी लय छान, याच्यासारखा माणूस नाही. तुम्ही मेले, तुमचे नाव घेणारी एक पिढी मेली, त्यानंतर तुम्हाला कोणी विचारित नाही. तेव्हा ह्या जन्मामध्ये आपण नेमकं कमवलं काय, गमवलं काय? आपला विषय होता संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी 750 वर्षापूर्वी जी काही क्रांती केली ती सामाजिक क्रांती केली. म्हणून गुरु रविदासांना सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. काशीच्या राजांना सुद्धा त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. काशीच्या पंडितांना सुद्धा देखील रविदासांना आपलं म्हणून मानावं लागलं. म्हणून तर त्यांनी भक्तमालमध्ये गुरु रविदासांचा उल्लेख केला आहे. ताहराबाद नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये महिपती महाराज, संत महिपती महाराज होऊन गेलेत. त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये सर्व संतांचा उल्लेख केलेला आहे. अगदी रविदासांचा सुद्धा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. तो उल्लेख त्यांनी कशा पद्धतीनं केला हा विषय वेगळा, त्या खोलामध्ये मी जाणार नाही. परंतु या देशातील प्रमुख संतांना रविदासांची नोंद घ्यावी लागली. ते तर उत्तर प्रदेशामधले आणि महिपती महाराज तर इथं महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील. तरी सुद्धा त्यांनी रविदासांची नोंद घेतली. म्हणजे रविदासांमध्ये असं काहीतरी रसायन आहे की त्याला स्वीकारावंच लागतं. जो एकदा त्यांच्याकडे गेला तो त्यांचाच होऊन जातो. आहे का नाही मोठी गंमत? मग असं काय आहे रविदासांमध्ये की भल्या भाल्यांनी रविदासांना स्वीकारलं? रविदासामध्ये निश्चितच काहीतरी रसायन आहे. आणि या रसायनाचा शोध घेण्यासाठी मी गुरु रविदासांना अभ्यासायचं ठरवलं आणि त्या मार्गाने निघालो. माझ्यामध्ये भयंकर अहंकार होता, गर्व होता, अभिमान होता. पण गुरु माऊली भेटली आणि मी नतमस्तक झालो. आणि नतमस्तक व्हायला कारण होतं मायेसारखं आपलं सुख दुःख विचारणारी दुसरी व्यक्ती मला तरी गुरु रविदास सोडून दुसरं कोणी आजपर्यंत तरी दिसलं नाही. म्हणून मी चुकलो, त्या विचाराने चुकलो. ते माझ्या समाजात जातीत जन्माला आले म्हणून नाही, रविदास चांभार होते म्हणून नाही.
रविदासामध्ये असं काही रसायन आहे की त्यांनी भल्या भल्या राजा लोकांना आपल्या पुढे झुकायला लावलं. थोड्या थिडक्या जवळजवळ 33 राज्यांचे ते गुरु होते. असं काहीतरी रसायन आहे. आम्ही तर त्यांच्या चरणाची सुद्धा धूळ नाहीत. मग ते रसायन शोधता शोधता काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या आणि मी गुरु रविदासांचा केव्हा झालो मलाच कळलं नाही. आज मला गुरु रविदास सोडून कोणीच दिसत नाही. आणि गुरु रविदासांसारखं ज्यांनी ज्यांनी कार्य केलं तेवढेच मला गुरु रविदासांमध्ये सगळे महापुरुष संत महात्मे दिसतात. म्हणून मी गुरु रविदासांच्या सोबत बुद्ध, सम्राट अशोक, कबीर, नाथपंथी, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, सुखामेळा, गाडगे बाबा, अशी अनगिनत अशी संतांची एक शृंखला आहे गाडगे बाबापर्यंतची. आणि त्याचबरोबर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशी एक शृंखला आहे मान्यवर कांशीरामची, की जे महाराष्ट्रामध्ये त्यांची कर्मभूमी म्हणून ठरली होती. ते सुद्धा या शृंखलेत मोडतात. ज्यांनी ज्यांनी रविदासाला स्वीकारलं त्यांच्या आयुष्यामध्ये कायाकल्प झाला, कायापलट झाला आणि जीवन प्रकाशमान झालं. तर अशा ह्या रविदासांना जाणून घेण्यासाठी त्यांचा एक दोहा मी आज सेवेसाठी घेतला आहे. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. गुरु रविदासांनी म्हटलं, मी अशा राज्याची अपेक्षा करतो की ज्या राज्यामध्ये कुणी लहान मोठा नकोय, लहान मोठा असा भेदभाव नकोय, उच्च जातीचा भेदभाव नकोय, धर्माचा भेदभाव नकोय. सर्वांना कसं समसमान मिळालं पाहिजे. जर आपली एक भाकर आहे तर त्या भाकरीमध्ये प्रत्येकाचा हिस्सा आहे. आणि आजच्या घडीला यापूर्वी जे काही रविदासांच्या जीवनामध्ये किंवा त्या राज्यकारभारामध्ये ज्यावेळेस काही चढ उतार जेव्हा रविदासांना दिसले तेव्हा तर त्यांनी म्हटलं, ब्राह्मण मत पूजी, ब्राह्मणाची पूजा करू नका. आता ब्राह्मणाची पूजा करू नका म्हटलं तर कसं व्हायचं? तो आमचं तर पान हालत नाही. पण रविदासांनी त्या जन्माने जो ब्राह्मण आहे त्याची पूजा करू नका म्हटलेलं आहे. जन्माने, कर्माने नव्हे. कारण महापुरुषांचे जे शब्द आणि वाक्य रचना ज्या असतात थोड्या मोठ्या गोड असतात. त्यांना समजून घ्यायचं म्हणजे खूप दिमाग लावा लागतो. आणि जसजसं तुम्ही त्यांना समजून घेत चालतात आणि ज्यावेळेस तुमच्यावाल्या मेंदूंची जी व्याप्ती आहे ती प्रचंड वाढत जाते, विचार करण्याची क्षमता ज्यावेळेस वाढत जाते त्यावेळेस तुम्हाला आत्मबोध होत चालतो. हे उगाच नाही. तर ब्राह्मण मत पूजिये जो वे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो वे गुण परवीन. म्हणजे गुरु रविदास म्हणतात, त्या ब्राह्मणांची पूजा नका करू जो गुणहीन आहे. म्हणजे जो जन्माने ब्राह्मण आहे पण त्याच्यात गुणाचा तपासणी अभ्यास केलेला नाही, अशा व्यक्तीला तुम्ही स्वीकारू नका. परंतु अशा व्यक्तीला तुम्ही स्वीकारू शकता तो जन्माने ब्राह्मण सुद्धा जरी नसला परंतु कर्माने ब्राह्मण आहे आणि त्याचं कार्य जगाच्या कल्याणासाठी आहे. अशाला तुम्ही स्वीकारा. म्हणजे थोडासा याच्यामध्ये कदाचित तुमचा सुद्धा गोंधळ होऊ शकतो, माझा सुद्धा होतो कधी कधी विचार करण्यामध्ये. परंतु ज्यावेळेस आपण शांत चित्ताने एखाद्या गोष्टीवर चिंतन मनन करतो त्यावेळेस आपल्या गोष्टी लक्षात येतात की रविदास ही साधी विभूती नव्हती. म्हणजे जन्माने ब्राह्मण ह्या जगात कुणीच नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. ब्राह्मण हा व्यक्ती कर्माने ठरतो, जन्माने बिलकुल नाही. परंतु आमच्याकडे फॅड झालेलं की जो व्यक्ती जन्माला आला तो त्या जातीचा धरला जातो. हिंदू धर्माच्या अंगाने जर आपण विचार केला तर हिंदू धर्मामध्ये 4 वर्ण बनवलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याचं ज्यावेळेस चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला, अध्ययन केलं तर आमच्या डोक्यात काय येतं, काही गोष्टी लक्षात येतात. कर्माने ब्राह्मण तयार होतो, जन्माने सगळे शूद्रच आहेत, जन्माने सारे शूद्र आहेत.
जसं तो व्यक्ती कर्म करेल आणि ते कर्म जगाच्या कल्याणासाठी वापरेल, बुद्धीचं कौशल्य जो जग कल्याणासाठी वापरेल आणि हे विश्व निर्माण करायची ज्याच्यामध्ये क्षमता तयार होऊन जाते, हात लावीत त्याला सोनं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून जे संविधान निर्माण झालं, अस्पृश्यांना, शूद्रांना, सगळ्यांना त्यांनी जागृत केलं आणि एक मानवतेच्या शृंखलेमध्ये बुद्धाप्रमाणे बांधलं, एक चांगल्या प्रकारचा पुष्पहार तयार झाला. अशाला आपण ब्राह्मण म्हटलं पाहिजे. अलीकडं 4 बुक कोणी शिकले, 4 डिग्र्या घेतल्या, 10 डिग्र्या घेतल्या, PhD मिळवल्या, ते स्वतःला ब्राह्मण समजायला लागले. नाही मित्रांनो, अशाला ब्राह्मण समजू नका. कारण ब्राह्मणाचं नुसतं ज्ञान कामाचं नाही, त्याचं कर्म सुद्धा तसं असावं लागतं. म्हणून रविदास म्हणतात, कर्म बंधन मन रमी रहियो, फल को तज्जो न आस, कर्म मनुष्य का धर्म है सतभाषे रविदास. मी या अगोदरच्या महामानवांची, महापुरुषांची, संत गुरूंची जी नावं घेतली, यांनी आपलं आयुष्य जगाच्या कल्याणासाठी वापरलं, म्हणून ते ब्राह्मण क्षत्रिय आहेत. म्हणजे लढाया करणारा, संघर्ष करणारा व्यक्ती हा क्षत्रिय, आणि आपल्या कौशल्याने जगाचं निर्माण करणारा तो विश्वकर्मा म्हणजेच ब्राह्मण. हे सगळे विश्वकर्मा आहेत, यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणून रविदास म्हणतात, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन. जो व्यक्ती जन्माने ब्राह्मण आहे परंतु अकलीना गुणहीन आहे, किंवा जो व्यक्ती 10-10, 20-20 डिग्र्या घेऊन PhD तर घेतल्या, परंतु बाकीचं ज्ञान त्याचं शून्य आहे, जगाच्या प्रती त्याचं वालं योगदान नाही, अशा व्यक्तीला तुम्हाला ब्राह्मण समजता येणार नाही. पूजापाठ करणे म्हणजे ब्राह्मण नव्हे. ज्याने या जगातील, विश्वातील ब्रह्म जाणलंय, ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? विश्वाचं ज्ञान प्राप्त केलं आणि जगाच्या कल्याणासाठी बुद्धाप्रमाणे आणि बाबासाहेबाप्रमाणे सर्व मानव जातीला भरभरून दिलं, त्याला खरा ब्राह्मण समजावं. म्हणून रविदास त्याही पुढे जाऊन काय म्हटलेले, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. म्हणजे याचा अर्थ असा होतो, तुम्ही त्या चंडाळाचे सुद्धा चरण दर्शन घेऊ शकता. चरणाचे म्हणजे पायाचे सुद्धा, तुम्ही त्यांच्या धुळीचे सुद्धा दर्शन घेऊ शकता, की ज्यामुळे तुमचा उद्धार होणार आहे, तुम्हाला प्रकाश दिसतोय, तुमचं कल्याण होणार आहे. अशाला तुम्ही स्वीकारा. तो ब्राह्मणच असला पाहिजे असं काही नाही. तेव्हा आपल्या देशामध्ये काही थोडकेच लोक ब्राह्मण आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या एवढे, त्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणून स्वीकारा. ते बुद्धिमान आहेत, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य जन कल्याणार्थ वापरलं, त्यांनी स्वतःची घरं भरले नाहीत, अशाला तुम्ही ब्राह्मण समजा. जसे मान्यवर साहेब कांशीरामजी, क्लास 1 अधिकारी, सोन्याच्या चमच्याने खाणारा व्यक्ती. इथे बाबासाहेबांची 2 बुक वाचले, 1 बुक वाचलं आणि त्या माणसाने नोकरीला लाथ मारली. केंद्र सरकारची सायंटिस्ट म्हणून नोकरीला होते, आणि आज आमची पाहिली तर सरकारी नोकरीसाठी इतकी मारामार चालू आहे, तर पेपर फुटीसारखे प्रकरण येतात. तर बंधूंनो, तुम्हाला या दोह्याच्या माध्यमातून मी हा सांगायचा प्रयत्न केला की ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. पुन्हा एकदा या दोह्यावर जे काही अभंग मराठीमध्ये आपल्या सेवेसाठी बनवले आहेत ते मी आपल्याला पुढील प्रमाणे. जन्माने नाही ठरत कोणी श्रेष्ठ किंवा नीच, गुणांनीच माणूस ठरतो हेच सत्य नीट. गुणहीनाला मान नको कितीही उंच घराने, गुणहीनाला मान नको कितीही उंच घराने, सद्गुणी जरी साधा असो तोच पूज्य ठरणे. पहिला अभंग या ठिकाणी असा आहे, जन्माने नाही ठरत कोणी श्रेष्ठ किंवा नीच, गुणांनीच माणूस ठरतो हेच सत्य नीट. म्हणजे जन्माने कोणाला श्रेष्ठत्व येत नाही, त्याला श्रेष्ठत्व हे गुणांनीच ठरल्या जातं. म्हणून जन्माने कोणी उंच ठरत नाही,
तर गुणहीनाला मान नको, गुणहीनाला मान नको, कितीही उंच घराणे. गुणहीनाला मान नको, किती म्हणजे कितीही उंच घराण्यामध्ये, कितीही मोठ्या घराण्यात तो जन्माला जर आलेला असेल आणि तो जनकल्याणाचा मार्ग जर स्वीकारित नसेल, जगाचं हित जोपासत जर नसेल, अशाला तुम्ही गुणहीन समजलं पाहिजे. सद्गुणी जरी साधा असो तोच पूज्य ठरणे, म्हणजे जो साधा जरी असला तोच पूजनीय ठरतो. आपण त्यास गुरु म्हणून पूजनीय तो ठरतो. चांडाळातही देव दिसे, जर असेल सदाचार. म्हणजे चांडाळात सुद्धा देव दिसतोय. सदाचार ज्या व्यक्तीमध्ये जर असेल, चांडाळ व्यक्ती जरी असला, परंतु सदाचार असेल, चांगलं वर्तन असेल, गुण असेल, जनकल्याणाचा मार्ग त्याच्याकडे असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला देव दिसला पाहिजे. देव दिसतोय. जर असेल सदाचार, रविदास म्हणती स्पष्ट हाच खरा विचार. रविदास स्पष्टपणे सांगतात, हा सत्य विचार आहे. थोतांडवाल्यांच्या नादी लागू नका, जे तुम्हाला कर्मकांड करायला लावतात. याच्यात देवे, मंत्रात देवे, तंत्रात देवे, आणि तुम्हाला नाहकच आपलं तुमची आर्थिक हानी तर करतातच, नुकसानही भरपूर काही करतात आणि वाम मार्गाला लावून देतात. चुकीच्या मार्गाने गेल्यामुळं बाबांनो तुमचं नुकसान होतं रे. म्हणून बंधूंनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नका. तिसरा दोहा, चंडाळातही देव दिसे, जर असेल सदाचार. रविदास म्हणती स्पष्ट हाच खरा विचार. हा तिसरा दोहा, तिसरा अभंग या ठिकाणी पूर्ण झालाय. गुणपरायण माणसाचे चरणही वंदनीय, जाती भेद विसरून पहा मानवच पूजनीय. या ठिकाणी हा चौथा अभंग आपल्याला बोलून दाखवला. आणि या अभंगामध्ये गुणपरायण व्यक्ती जो आहे त्याचे चरण आपल्यासाठी वंदनीय आहेत. जाती भेद विसरून जा तुम्ही या ठिकाणी. तो कोणत्या जातीचा आहे, तुम्हाला गुण कोणामुळं पडलाय, कोणामुळे तुमच्या जीवनामध्ये गती आली, कोणामुळे तुमची प्रगती झाली, हा विचार तुमच्यासाठी खरा मानव पूजनीयच ठरतो. पाचवा अभंग, समतेचा हा संदेश रविदास वाणी देई, गुण पहारे जगात जात कधी न घेई. रविदास आपल्या वाणीमधून सांगतात की गुणाने माणूस ठरवा. समतेचा हा संदेश रविदास वाणी देई, गुण पहारे जगात जात कधी न घेई. ब्राह्मण असो वा कुणीही कर्म ठरे श्रेष्ठ, सद्गुणांच्या तेजानेच माणूस उजळे खरे. जात न पहारे बंधू, पहा त्याचे आधार, चारित्र्य जिथे निर्मळ तिथेच खरा विचार. कर्मानेच माणूस घडतो हेच खरे शास्त्र, रवी गुणहीनतेला मान नाही हेच संतांचे सूत्र. म्हणजे एका प्रकारे संतांनी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. माणसामध्ये कर्माबरोबरच गुण असणं खूप गरजेचं आहे आणि गुणाबरोबरच कर्म सुद्धा असणं तेवढं गरजेचं आहे. आणि सद्गुणी व्यक्तींच्या सहवासामध्ये आपण असलं पाहिजे की जेणेकरून आपला विकास होईल. पूजा त्याचीच करावी, ज्याची हृदयी प्रेम, जाती भेद न मानता तोच खरा नेम. पूजा त्याचीच करावी जो जातीभेद मानत नाही, धर्मभेद मानत नाही, वर्णभेद मानत नाही, उच्च निचता मानत नाही. म्हणजे तो खरा अर्थाने माणूस असला पाहिजे. त्याच माणसाची पूजा करावी. जो कुणी जात मानित असन, अहंकार त्याच्या ठाई असन, गर्व असन, अभिमान असन, अशा व्यक्तीला नाकारायचा सल्ला सरळ गुरुमाऊली रविदास देतात. विद्या नाही ज्याच्या ठाई, तोही पूज्य कसा. ज्याच्या ठाई विद्या नाही म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान नाही, प्राप्त झालेलं नाही, त्यांनी कर्म आणि त्याचा धर्म आणि त्याचा अभ्यास त्यांनी जर समजा केलेला नाही, चांगलं नाही, वर्तन चांगलं नाही, तो पूजनीय कसा ठरू शकतो. आपल्याला कथांमध्ये राम आणि रावण, कारण त्या कथेनुसार तर तुम्ही रामाचीच पूजा करतात, रावणाची करत नाही. रावण तर तसा काय एवढा वाईट नव्हता, पण जो काही वाईट होता तो त्याच्या कर्माने तो वाईट झाला. पण तरी सुद्धा राम हा पूजनीय ठरतो, कारण त्यांनी चांगल्या लोकांची साथ धरली होती. ज्याच्या ठाई विद्या नाही, चांगले कर्म नाही, त्याची पूजा का करावी. सदाचार नाही, ज्याच्या ठाई सदाचार नाही,
त्याचा अर्थ तरी काय? म्हणजे चांगलं वळण नाही, जगणं नाही, अशा व्यक्तीला हे जग नीच आणि हीन म्हणतंय. मग अशा गुणहीन व्यक्तींना आपण डोक्यावर घ्यायचं काही काम नाही. गुणवान तोच महान, हाच खरा विचार, रविदास वाणी सांगते मानव धर्म अपार. गुणवान तोच व्यक्ती असतो की ज्याच्यात महान होण्याचे गुण असतात. महान तोच व्यक्ती असतो की जो गुणवान आणि त्याचं कर्म चांगलं असतं, नीतिमत्ता चांगली असते, सगळ्यांच्या ठाई ममत्वाची भावना असते. म्हणजे दया, क्षमा, शांती, जिथे देवाची वसती, असं जे म्हटलं जातं ते यासाठीच. हाच खरा विचार गुरु रविदास वाणीमधून आपल्याला या ठिकाणी मानव धर्माचं एक अपार दर्शन या ग्रंथमधून गुरुमाऊली रविदास यामधून झालं आहे. आणि या दोह्यामधून आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. आपण गुरु रविदासांच्या या अमृतवाणीचा लाभ घेतला त्याबद्दल आपला सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम.